तर मंडळी, जर तुम्ही खूप थकला असाल किंवा तुम्हाला झटपट जेवण बनवून कुठे जायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर नमस्कार मंडळी, मी रेशम ठाकूर स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉग्समध्ये. आणि आणि आपण आता बनवणार आहोत झपाट्याने असा तयार होणारा व्हेज पुलाव. तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी आपण घेतलेले आहेत वाटाणे, फरसबी, बटाटा, गाजर, फ्लावर, काही खडे मसाले आणि एक टोमॅटो, एक कांदा आणि अद्रक लसूण ठेचून घ्यावे. आणि आणि आपण अर्धा कप भात घेतलेला आहे, तर तुम्ही भात कोणताही वापरू शकता. तर कुकरमध्ये पहिल्यांदा 3 टेबलस्पून तेल टाकावे. तेल व्यवस्थित गरम केल्यानंतर त्यात राई टाकावी. राई व्यवस्थित शिजवून घ्यावी. त्यानंतर शाही जिरा टाकावा, नाहीतर तुम्ही नॉर्मल जिरासुद्धा यूज करू शकता. त्यानंतर कांदा टाकावा व कांदा परतून घ्यावा. आणि कांदा अर्धा शिजल्यानंतर त्यात टोमॅटो टाकावे. व कांदा व टोमॅटोचे व्यवस्थित मिश्रण करून घ्यावे. त्यानंतर अद्रक लसूण टाकावे. तर मंडळी, आपण खडे मसाले आधी टाकायला विसरलो होतो, तर आपण आता टाकलेले आहेत. तर खडे मसाले राई टाकायच्या आधी तेलात व्यवस्थित शिजवून घ्यावे. हे मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात अर्धा टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून गरम मसाला व 2 टेबलस्पून स्पेशल आगरी कोळी मसाला टाकावे. तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता, पण आम्ही स्पेशल आगरी कोळी मसाला यूज केला आहे. सर्व मसाले व्यवस्थित प्रकारे मिक्स करून ते मसाले व्यवस्थित शिजवण्यासाठी त्यात थोडे थोडे करून पाणी टाकून व्यवस्थित मसाले परतून घ्यावे. मसाले व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर त्यात सर्व घेतलेल्या भाज्या टाकाव्यात व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्याव्यात. व भाज्या शिजल्यानंतर त्यात तांदूळ टाकावे. नंतर 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घ्यावे व चवीनुसार मीठ टाकावे.
आणि दुसरी शिट्टीसुद्धा आपली आलेली आहे. तर आता आपण गॅस बंद करून 5 ते 10 मिनटं पूर्ण कुकरमधून हवा निघण्यासाठी ठेवून देऊ व त्यानंतर आपला पुलाव भात रेडी आहे. जवळ घ्या जरा. व पुलाव भातावर वरती 2 ते 3 चमचे घी टाकावे, त्याच्याने चव अजून वाढते. तर अशा प्रकारे आपला पुलाव भात बनवून रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला आपली रेसिपी? जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू आणि पुन्हा भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.